फ्रेंड, आज आपण खूपच महत्त्वाचे आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन पाहणार आहोत. अद्यापही कधी वाचले नसतील असे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. फ्रेंड, आजच्या सेशनमधील पहिला प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला टायगर स्टेट म्हणून ओळखले जाते? त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी कर्नाटक किंवा ऑप्शन डी आसाम. फ्रेंड, खूपच इंटरेस्टिंग आणि युनिक प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए मध्य प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील एकमेव विषारी सरपटणारा प्राणी जो स्वतःचे घरटे स्वतःच बनवतो? त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए फुरसे, ऑप्शन बी नाग, ऑप्शन सी किंग कोब्रा किंवा ऑप्शन डी मण्यार. फ्रेंड, खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन सी किंग कोब्रा. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी नॅशनल ॲक्वॅटिक ॲनिमल कोणता आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न. त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए पाणघोडा, ऑप्शन बी व्हेल मासा, ऑप्शन सी गंगा नदीतील डॉल्फिन किंवा ऑप्शन डी समुद्री कासव. फ्रेंड, खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन सी गंगा नदीतील डॉल्फिन. नेक्स्ट क्वेश्चन, जगात फक्त भारतामध्येच आढळणारी सगाई ही नाचणारी हरणाची प्रजाती कोणत्या राज्यात आहे? त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश, ऑप्शन बी मिझोराम, ऑप्शन सी मणिपूर किंवा ऑप्शन डी नागालँड. फ्रेंड, खूपच महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहत आहोत आणि या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन सी मणिपूर. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ बनण्यापूर्वी भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता होता? खूपच महत्त्वाचा प्रश्न. त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए बिबट्या, ऑप्शन बी सिंह, ऑप्शन सी हत्ती किंवा ऑप्शन डी एकशिंगी गेंडा. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी सिंह. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे? त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए गाय, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी उंट किंवा ऑप्शन डी हत्ती. फ्रेंड, खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन डी हत्ती. नेक्स्ट क्वेश्चन, पश्चिम बंगालचा राज्य प्राणी कोणता आहे जो मासे पकडण्यात पटाईत मानला जातो? त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए बिबट्या, ऑप्शन बी फिशिंग कॅट, ऑप्शन सी रानमांजर किंवा ऑप्शन डी उदय मांजर. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी फिशिंग कॅट. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील कोणत्या प्राण्याला जंगलाचा इंजिनियर असे म्हणतात? कारण तो चालताना जंगलामध्ये रस्ते तयार करतो. त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए रानमैस, ऑप्शन बी भालू, ऑप्शन सी गेंडा किंवा ऑप्शन डी हत्ती. या महत्त्वपूर्ण प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी हत्ती. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा भारताव्यतिरिक्त इतर कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे? त्यासाठी ऑप्शन्स: ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी बांगलादेश, ऑप्शन सी म्यानमार किंवा ऑप्शन डी व्हेटिकन. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन सी म्यानमार. नेक्स्ट क्वेश्चन,
रात्रीच्या वेळी झाडावर उडी मारणारी उडती खार महाराष्ट्रातील कोणत्या अभयारण्यात प्रामुख्याने आढळते? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए ताबोडा, ऑप्शन बी भीमाशंकर, ऑप्शन सी फणसाड किंवा ऑप्शन डी मेळघाट. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी भीमाशंकर. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील सर्वात मोठा साप कोणता आहे? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए नागराज, ऑप्शन बी धामण, ऑप्शन सी भारतीय अजगर किंवा ऑप्शन डी फुरसे. फ्रेंड, खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आपण पाहत आहोत. अशा महत्त्वपूर्ण क्वेश्चनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन सी भारतीय अजगर. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील सर्वात मोठा सरडा लिझर्ड कोणता आहे? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए घोरपड, ऑप्शन बी सरडा, ऑप्शन सी पाल किंवा ऑप्शन डी सरपटणारा ड्रॅगन. फ्रेंड, या महत्त्वाच्या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन ए घोरपड. नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या पश्चिमेकडील कच्छारा रानात कोणता दुर्मिळ प्राणी आढळतो? त्यासाठी ऑप्शन. ऑप्शन ए जंगली गाढव, ऑप्शन बी जंगली म्हैस, ऑप्शन सी वाळवंटी कोल्हा किंवा ऑप्शन डी उंट. खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन ए जंगली गाढव. नेक्स्ट क्वेश्चन. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे जो पश्चिम घाटातील पर्वतांवर राहतो? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए जंगली शेळी, ऑप्शन बी निलगिरी तहर, ऑप्शन सी सांबर हरिण किंवा ऑप्शन डी चिंकारा. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी निलगिरी तहर. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील सर्वात मोठा उडणारा पक्षी उंचीने कोणता आहे? म्हणजे उंचीने सर्वात मोठा उडणारा पक्षी कुठला? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए गरुड, बी सारन क्रेन, सी शहामृग, डी माळढोक. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी सारन क्रेन. फ्रेंड, अशा महत्त्वाच्या क्वेश्चनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या लेसनमध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिकपणे सांगा, कारण आजचं लेसन खूप अवघड होतं. आज आपण खूप वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल, वेगवेगळ्या प्राण्यांच्या माहितीबद्दल काही MCQs पाहिलेले आहेत. फ्रेंड, नेक्स्ट सेशनमध्ये कुठल्या टॉपिकवर तुम्हाला MCQs हवे आहेत हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.